बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथील यमुनाबाई नानासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला 1.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतरही निराशाच पदरी पडली आहे। वन विभागाने पंचनामा आणि शवविच्छेदन अहवालात वन्य प्राण्याच्या हल्ल्याची खात्री पटत नसल्याचं कारण देत नुकसान भरपाई नाकारली आहे। तर या निर्णयामुळे आपल्या आईला गमावलेल्या शिंदे कुटुंबियांची वेदना अधिकच तीव्र झाली आहे। 1 सप्टेंबर 2023 रोजी पहाटेच्या सुमारास यमुनाबाई शिंदे यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला होता। परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वन विभागाला तात्काळ याबाबत कळवण्यात आलं होतं। या बिबट्याच्या हल्ल्यात यमुनाबाई गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांना नगर जिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना 24 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला, तरीही त्यांनी नुकसान भरपाईसाठी वन विभागाकडे पाठपुरावा सुरू केला। तर आवश्यक कागदपत्रे आणि कागदी सोपस्कार पूर्ण करूनही त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाहीये। नुकसान भरपाई न मिळाल्याने शिंदे कुटुंबाने श्रीगोंदा जनपरिक्षेत्र कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला। त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली भगत यांनी पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवाल मिळवण्यासाठी वेळ देण्याचं लेखी आश्वासन दिलं। मात्र 1.5 महिना उलटल्यानंतरही निर्णय न झाल्यानं कुटुंबाने पुन्हा 7 दिवस धरणे आंदोलन केले। यानंतर वन विभागाने श्रीगोंदा पोलिसांकडून आवश्यक कागदपत्रे मिळवून अहिल्यानगर उपवनसंरक्षक कार्यालयाकडे अहवाल पाठवला। पण तत्कालीन वनपालांच्या पंचनाम्यात आणि शवविच्छेदन अहवालात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची खात्री पटत नसल्याचं कारण देत नुकसान भरपाई नाकारली। वन विभागाच्या भूमिकेमुळे यमुनाबाई शिंदे यांच्या कुटुंबियांना आपल्या आईच्या मृत्यूचं कारण समजेनासं झालंय। विशेष म्हणजे श्रीगोंदा पोलिसांनी यमुनाबाईंच्या मृत्यूचं कारण बिबट्याचा हल्ला असं नमूद करून तपास बंद केला। मात्र वन विभाग मात्र वेगळंच म्हणत आहे। त्यामुळे एकीकडे आईचा मृत्यू तर दुसरीकडे भरपाई न मिळाल्याने कुटुंबियांचं दुहेरी नुकसान झालंय। यमुनाबाई शिंदे यांच्या कुटुंबियांनी 1.5 वर्ष लढा दिला, पण अद्यापही त्यांना न्याय मिळाला नाहीये। नुकसान भरपाईसाठी करावा लागणारा संघर्ष त्यांना आणखीनच वेदना देत आहे। आणखी किती दिवस या कुटुंबाला लढा द्यावा लागणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर।